असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। 15 मार्चपासून विठ्ठल मंदिराच्या जतन आणि संवर्धनाच्या कामानिमित्त विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद होतं, मात्र आजपासून ते पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू झालेलं आहे। त्यामुळे आपण आता बघू शकतो की पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनाकरता प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल दर्शनाची जी रांग आहे ती मंदिरापासून जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांब गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज सकाळीच खरं तर विठ्ठलाची महापूजा झाल्यानंतर 6 वाजता खरं तर या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात करण्यात आली होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर हीच ती दर्शनाची रांग अनेक राज्याच्या विविध भागातून असंख्य भाविक खरं तर पंढरपूर विठ्ठल दर्शनाकरता दाखल झालेले आहे। असेच काही भाविक आता आपल्याबरोबर कुठून आलेत? बेळगाववरून। किती वाजता रांगेत लागलाय? 4 वाजता। 4 वाजता। अजून झालं नाही का दर्शन? नाही अजून झालं। काय मागितलं विठ्ठलला? अजून तर काय मागितलं नाही। आता 2 महिन्यानंतर आलो इकडं, मंदिर ओपन झालंय, त्याच्यासाठी दर्शनाला आलो मी। आज कसं वाटतं दर्शन चालू झालंय? बरं वाटतंय, बरं वाटतंय। 2 महिन्यांनी चालू झालं, बरं वाटलं। दर्शन घेऊन बरं वाटतं। काय शरीर आपलं चांगलं राहावं एवढं, शेतकरी सुखी राहावं असं। तुम्ही काय सांगता? काय सुखी ठेवा सगळ्यांनी। बऱ्याच दिवसांनी हो सगळ्याला सुखी एकदम छान वाटतंय, एकदम छान वाटतंय आता। हां खूप छान वाटतंय आणि शेतकरीकडे देवान चांगलं करावं शेतकरीचं। शेतकरी खूप अडचणी बघितलं असेल की विठ्ठलाचं दर्शन खरं तर आता पदस्पर्श दर्शन सुरू झाल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावरती खरं तर आनंद व्यक्त केला आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक भाविकांना आनंदाश्रू देखील आवरत नव्हते, मात्र एकंदरीत आज सकाळपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन पुन्हा एकदा आता सुरू झालेलं आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोद सर, रवी लवेकर, TV9 मराठी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।